ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरवे नमः. तुम्हा सर्व सुजाण श्रोत्यांच्या चरणी या ज्ञानेश्वरी सेवकाचा साष्टांग दंडवत. आपण धर्म या विषयाचं चिंतन मागच्या क्लिपमध्ये ऐकायला सुरुवात केली होती. म्हटलं तर अत्यंत गरजेचं आहे. जगभर धर्माच्या चर्चा सुरूच आहेत. कोण धर्मापासून लांब पळते, कोण धर्म नकोच म्हणते, कोण धर्माचा इतका आग्रह धरते की ते धर्मांध होऊन जग पेटवायला निघालेत. अशा या सगळ्या गलबल्यामध्ये धर्माचा नक्की अर्थ काय याचं आपण मागच्या वेळेस चिंतन केलं. धर्म म्हणजे अशा तत्वांची, अशा विचारांची, अशा नीतिमत्तांची चौकट की ज्या नीतिमूल्यांचं, तत्वांचं पालन केलं तर व्यक्तीबरोबर समाज आणि सगळ्या विश्वाचं कल्याण त्या धर्मतत्वांमध्ये सामावलेलं आहे. त्यामुळे धर्माची मानवी जीवनाला नितांत गरज आहेच. धर्माचे 3 अर्थ आपण मागच्या क्लिपमध्ये बघितलेत. धर्म म्हणजे गुण, धर्म म्हणजे स्वभाव आणि धर्म म्हणजे कर्तव्य. मानवी जीवनासाठी धर्म म्हणजे कर्तव्य आहे. मग या कर्तव्याचं पालन करणं म्हणजे धर्माचं पालन करणं आहे. मग कर्तव्य माणसाला आवश्यक नाही का हो? कर्तव्य पालन करणं, कर्तव्याला धरून प्रत्येक व्यवहार करणं हे मानवी जीवनाची आवश्यक बाब आहे. मग कर्तव्य नक्की काय आहे, त्या कर्तव्याचं पालन कसं करावं याचंच तर दिग्दर्शन धर्म करतो. धर्माने पाप नष्ट होतं. धर्माचरणाने अंतःकरणातल्या आणि सर्वव्यापी असलेल्या परमात्म्याचा अनुभव येतो. म्हणजे भगवंताचा, ईश्वराचा, परमात्म्याचा अनुभव देणारा धर्म आहे. आणि जो धर्माचं पालन करतो ना, तो कधीही जातीयता, उच्चनीचता, अंधश्रद्धा, भेदाभेद यात अडकतच नाही. धर्म फार विशाल आहे. धर्म सगळ्या जगाला, विश्वाला, प्राणीमात्रांना सामावून घेणारा आहे. म्हणून धर्माचा अधिक सखोल विचार आता आपण करणार आहोत. कोण म्हणते हिंदू आहे, कोण म्हणते मुसलमान आहे, कोण म्हणते ख्रिश्चन आहे, कोण म्हणते शीख आहे. मग हे धर्म आहेत की नाही? हे धर्म नाही आहेत, हे संप्रदाय आहेत. या क्लिपमध्ये थोडासा संप्रदायाचा आपण विचार करणार आहोत. ख्रिश्चन असा नमस्कार करतात, मुस्लिम बांधव असा नमस्कार करतात, हिंदू बांधव असा नमस्कार करतील, कोण अल्लाह म्हणतील, कोण ईश्वर म्हणतील. ह्या उपासना पद्धती आहेत. आपल्या जीवनातलं हिणकसपण जावं, पाप नष्ट व्हावं यासाठीच्या उपासना म्हणजे संप्रदाय आहेत. धर्म मात्र सगळ्यांचं एक आहे बरं का. कसं आहे, कोण घरी भाजी भाकरी खाईल, कोण इडली सांबार खाईल, कोण पराठे खाईल, कोण आणखीन काय खाईल. अन्नाचे पदार्थ आणि अन्न तयार करण्याच्या पद्धती जरी वेगवेगळ्या असल्या तरी अन्न घेतल्यानंतर जी ऊर्जा तयार होते, जे रक्त तयार होतं, त्या ऊर्जेचा, रक्ताचा उपयोग कशासाठी करायचा आहे हे धर्म शिकवतो. मुळामध्ये नमस्कार आपण का करतो? ज्याला नमस्कार करतो, ज्याचं नाव घेतो, ज्याला आपण मोठं मानून आपल्या घरात त्याच्या तसबिरी लावतो, फोटो लावतो, त्या तसबिरी लावण्यात, नमस्कार करण्यामध्ये सूत्र असं आहे की ज्यांना मानतोय त्यांचे दिव्य गुण आपल्यात यावेत. मग मला सांगा, आपण जेव्हा बाहेर व्यवहार करू तो त्यांना अपेक्षित आणि योग्य असला पाहिजे की नाही? नसेल तर काय होईल? एखाद्या मुलाने शिवीगाळ केली, शिव्या दिल्या, अद्वा तद्वा बोलला तर बाकीचे काय म्हणतात? हे शिकवलं का तुमच्या आई वडिलांनी? असं बोलतो ना आपण. मग जी माणसं धर्मांधपणे वागतात, धर्माचा अतिशय अतिरेक
आणि तो धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी म्हणतो तोच धर्म असा हट्टाने प्रस्थापित करण्यासाठी जे मारामाऱ्या करतायत, दंगेधोपे करतायत, यांना इतर काय म्हणतील, हेच शिकवलं का तुमच्या धर्मानं? म्हणजे उपासना जरी वेगळ्या असल्या, त्या आमच्या उपासनाचे प्रतीक जरी वेगवेगळी असली, त्यांचे रंग जरी वेगळे असले ना, तरी मानवी जीवनातलं कर्तव्य म्हणून जर आपण धर्माचा विचार केला तर तो एक असतो. हिंदू मुलगा आपल्या आईशी जसं वागेल तसाच ख्रिश्चन वागेल ना, तसाच मुस्लिम मुलगा वागेल ना, तसाच बौद्ध मुलगा वागेल ना. हिंदू आई आपल्या मुलाशी, हिंदू वडील आपल्या मुलाशी जे वागतील तेच ख्रिश्चन वागतील ना, तेच मुस्लिम पिता आपल्या मुलाशी वागेल ना. काय फरक पडणार आहे? त्यामुळे कर्तव्य हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. कर्तव्यरूपी धर्म सगळ्यांचा एक असतो. आज भारतामध्ये एखादी शाळा सुरू आहे, त्या शाळेतला विद्यार्थी आणि अमेरिकेतल्या शाळेतला विद्यार्थी, या देशातला शिक्षक आणि कुठल्या तरी प्रत्येक देशातला शिक्षक एकाच पद्धतीने त्याच्या त्याच्या कर्तव्याचा विचार करून व्यवहार करेल ना, मग शिक्षक धर्म सर्वत्र सारखा, विद्यार्थी धर्म सर्वत्र सारखा. या तत्वांचा विचार आपल्या वैदिक तत्वाने केला, त्यामुळे आपला धर्म फार विशाल आहे. सगळ्यांना मानवतेच्या आधाराने कर्तव्य शिकवणारा आहे. हरिओम.